छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना पंतप्रधानांशी होऊ देणार नाही अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावलंय। पंतप्रधान म्हणजे शिवाजी महाराज होऊ शकत नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले। राम की बात झाली, आता काम की बात करा असंही उद्धव ठाकरेंनी सरकारला सुनावलेलं आहे। तर सरकारनं 2 कोटी नोकऱ्यांचं आश्वासन दिलं होतं, त्या आश्वासनाचं काय झालं असा सवाल त्यांनी उपस्थित केला। कोविड काळामध्ये भाजप शासित राज्यांमध्ये मृतांवर उपचार करून पैसे कमावल्याचा आरोप ठाकरेंनी केला। जो महाराष्ट्राच्या वरती आला त्याला महाराष्ट्राने मूठ माती दिलेली। अफजल खान आला त्याला सुद्धा मूठ माती दिली, औरंगजेब आला त्याला सुद्धा मूठ माती दिली। आणि आता हे जे म्हणतात रामाचे सगळे पुजारी, चांगली गोष्ट आहे। प्रभू श्रीरामचंद्र हे कोणत्याही एका व्यक्तीची किंवा एका पक्षाची मालमत्ता नाही। आणि जर तशी तुम्ही करत असाल तर आम्हाला सुद्धा भाजप मुक्त प्रभू श्रीराम करावा लागेल। भाजप मुक्त श्रीराम म्हणजे नुसतं जय श्रीराम नाही, भाजप मुक्त जय श्रीराम। आपल्या पंतप्रधानांची बरोबरी म्हणजे आजचे शिवाजी महाराज म्हणजे आमचे पंतप्रधान अजिबात नाही, त्रिवार नाही। जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आज राम मंदिर उभं राहू शकलं नसतं। आज तुम्ही तिकडे जे काय जाऊन बसलात ते केवळ आणि केवळ त्यावेळेला हे तेज महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलं म्हणून आणि म्हणूनच, नाहीतर हे कोणाही येरागावळ्याचं काम नव्हतं। आणि म्हणूनच आज मी ठरवलं की जी माती आहे या मातीमध्ये ते तेज जन्माला आलेलं आहे। सहज माझ्या मनात आलं होतं की इतके वर्ष विषय चाललेला आहे, थंड बस्त्यात पडलाय, काय मनात आलं कोणास ठाऊक। मी म्हटलं चला शिवनेरीला जाऊ, शिवजन्मभूमीची एक मूठभर माती घेऊन राम जन्मभूमीला जाऊ। तुम्ही माना अथवा नका मानू, पण मी 2018 मध्ये नोव्हेंबर मध्ये गेलो होतो। त्याच्यानंतर थंड बस्त्यात पडलेला हा जो विषय होता अचानक वरती आला आणि पुढचं वर्ष पूर्ण होण्याच्या आत माननीय सर्वोच्च न्यायालयाने राम जन्मभूमीचा निकाल दिला। हा मला असं वाटतं त्या मातीचा महिमा आहे। आणि अचानक सगळे तुम्हाला भ्रष्ट वाटायला लागले, मग तुमचे जे काय भ्रष्टाचाराचे पाडे आम्ही वाचतो आहोत त्याच्या चौकशा लावा ना, आम्ही लावणार आणि उद्या तुम्हाला तुरुंगात टाकणारच आहोत। हे म्हणे काँग्रेस सोबत गेले, हिंदुत्व सोडलं, काँग्रेस सोबत गेले, शिवसेनेची काँग्रेस झाली। अरे 30 वर्ष भाजप सोबत राहून आम्ही निर्लज्ज भाजपवाले नाही झालो तर काँग्रेसवाले काय होऊ। सुरेश भटांची कविता आहे आणि आपण जे म्हणतो जे न देखे रवी ते देखे कवी, म्हणजे सूर्य बघू शकत नाही कारण आता प्रदूषण एवढे झाले, सूर्याची किरण पडतच नाही। आणि खाली काय चालले, प्रदूषणामुळे सूर्याला पण दिसत नसेल एवढं प्रदूषण यांनी सगळं वैचारिक प्रदूषण करून टाकलेलं आहे। आणि म्हणून त्या ज्या 2 ओळी आहेत त्या किती चपखल बसतात ते बघा। ठीक आहे, आजचं वातावरण आहे असं आहे, पण सुरेश भट त्यावेळेला बोलून गेले की हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही। दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही। हे खरे आहे, हे जे काय चालले ते खरं आहे की आज त्यांनी घेतले सारेचे ठेके खोके, आज घेतले ठेके त्याच वेळेला घेतले। हे खरे आहे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके, पण उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।